10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. फायनल स्टार्ट. या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजेच राहुल वर्सेस विपिन. अगदी हलका खेळून काढलेला आहे विपिन यांनी, अगदी सावध पवित्रा राहुल यांच्या गोलंदाजीवरती. सगळ्यांनी व्हीके स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही लाईव्ह मॅच घर बसल्या तुम्ही रात्री पुन्हा एकदा बघायची आहे. फायनल मॅच. अरे क्या बात आहे. हो, या ठिकाणी विपिन यांना रनआउट करण्याचा चान्स त्यांनी मिस केलेला आहे. जर ऍक्युरेट थ्रो केला असता डायरेक्ट हिट झाली असती तर रनआउटचा चान्स नक्कीच होता. विपिन पुन्हा एकदा राहुल यांच्या तिसऱ्या चेंडूसाठी तयार. हो, हा स्क्वेअर लेगला गेलेला आहे बॉल. पुढेवर मारण्याचा प्रयत्न होता विपिन यांचा, पण राहुल यांनी चांगलं त्याला अगोदरच ओळखलं. हा पुढे येतो आहे, थोडा शॉट टाकला आणि तो काय त्यांच्या बॅटवर आला नाही. धावसंख्या झाली आहे ती 3. राहुल प्रशांत आहे ना, आणि हा कॅच होऊ शकतो. झेल सोडलेला आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की हे झेल तुम्हाला पुढे जाऊन महागात पडू शकतात, कारण या अगोदर प्रशांत यांनी चांगली बॅटिंग केली होती सेमीफायनल मध्ये, पण इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच राहुल यांची. चार बॉल 4 रन. पाहूया राहुल वर्सेस विपिन. हा यॉर्कर चेंडू आणि हा निर्धाव, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी होत आहे ती म्हणजेच राहुल यांची. आतापर्यंत सर्कलच्या बाहेर नाही गेलाय बॉल, याचा अर्थ चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. राहुल तयार विपिन यांना. ओ वेल लेफ्ट केला. विपिन तिथे चुकलेले आहेत. राहुल यांनी विपिन यांचा क्लीन बोल्ड केलेला आहे. विपिन यांचा अंदाज चुकलेला आहे मला असं वाटते. नजर हटी दुर्घटना घटी. षटक संपलेलं आहे. या पॉवर प्ले मध्ये फक्त 4 रन्स दिलेले आहेत ते राहुल यांच्यासाठी जरा एकत्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांनी जो विकेट घेतलेला आहे तो म्हणजेच याच मालिकेतील सर्वात जास्त रन करणारा विपिन गुरव यांचा. चला मॅच लवकर सुरू करायची आहे. एवढा वेळ घ्यायचा नाहीये कारण लवकर काळोख होईल. आपल्याला प्राइस डिस्ट्रीब्युशन ही पार पाडायचं आहे. नक्कीच सर्वांनी हा बोल्ड कसा घेतला तो व्हीके स्पोर्ट्सला या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे सर्व गोष्टी तुम्ही लाईव्ह बघू शकता. बॅट्समन आहे निखिल. नानू बॅट्समन नेम निखिल. बॉलिंगला आहे मिथिल आंगणे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. ओ अरे सुमित, चांगला चान्स होता पण तो मिस केलेला आहे. बाईजच्या स्वरूपामध्ये हे रन्स मिळालेले आहेत.
आतापर्यंत 5च रन झालेले आहेत. मिथिल पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी होते पहा. जबरदस्त. काहीच असा लगाम लागलेला आहे या मावळे संघासाठी. पाहूया. ओ कव्हर्सला चांगला शॉट जिमच्या दिशेने. बघूया 2-3 किती धावतात ते पाहूया. 2 धावा झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न केला नाही. क्या बात आहे. मिथिल पुन्हा एकदा आपला बॉल घेऊन आणि हा बाईकच्या स्वरूपामध्ये इथे रन मिळत आहे. धावसंख्या झाली ती 8 आणि 2 बॉल बाकी आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते ती मिथिल यांची. पाहू मिथिल पुन्हा एकदा आणि स्टंपिंग केलेला आहे तो सुनीत यांनी. या ठिकाणी पाहायला मिळतो होतो म्हणजेच रायझिंग सनचा केतन धाटावकर. ओहो रिव्हर्स बॉल जातो आहे पॉइंटच्या दिशेने. ओहो केतनला थोडा धावण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे आणि मला म्हणूनच ते संपूर्ण टुर्नामेंट ते खेळले नव्हते. पण फायनलला मात्र त्यांनी काही कॉम्प्रोमाइज करून काही उपचार घेऊन ते फायनलला खेळत आहेत. मी आतापर्यंत केतनला जास्त रिव्हर्स खेळताना मी कधीच बघितलं नव्हतं. आज पहिल्यांदा रिव्हर्स खेळताना केतनला बघितलं आहे. एकदम डेंजर बॅट्समन. एक चांगला सलामीवीर म्हणून मी आणि केतन यांनी भरपूर वर्ष एकत्र सलामी केली ती रायझिंग सन या संघासाठी. आणि खरोखरच खूप वर्ष आम्ही एकत्र खेळलो आणि रायझिंग सनचं नाव संपूर्ण मुंबईमध्ये आपण घेऊन गेलो. तसेच हरिहरेश्वर मध्ये एका टुर्नामेंटमध्ये आपण फायनल गाठली होती. संपूर्ण आपण लोकल रायझिंग सनचे प्लेयर्स खेळलो होतो. याच रायझिंग सनने राहुल 11, मॅचलेस 11, राजपूत 11 आणि बंडे 11 यासारख्या संघाला देखील आपण पराभूत केलं होतं एका चांगल्या टुर्नामेंटला. आणि रब्बर बॉलच्या एका टुर्नामेंटमध्ये आम्ही मॅचलेस या संघाला मुंबई या ठिकाणी हरवलं होतं. त्याचबरोबर विपिन गुरव यांनी शानदार बॅटिंग करून राजपूत या संघाला आम्ही हरवलं होतं. ते बॉम्बे सेंट्रलला. नक्कीच तो इतिहास आठवला जातो आणि ते नक्कीच चांगलं क्रिकेट रायझिंग सनने खेळले. बॉल किती झालेत? तिसरी ओव्हर. हे बघा टार्गेट असणार आहे 10. 50-50 ची ओव्हर आहे. जेवढे रन कराल 10 केलात तर त्याचे 15 होणार. जर 9 केलात तर त्याचे हाफ होणार. एनचं टार्गेट असणार आहे. केतन यांनी याची नोंद घ्यायची आहे. दीपक त्यांचा हुकमी एक्का त्यांनी काढलेला आहे. पाहूया. क्या बात है. ओ आणि हा रनआउट झाला असता केतन या ठिकाणी. ते इंजर्ड असताना इथे खूप मोठी रिस्क घेत आहेत.
मला वाटतं केतन यांनी त्यांचा नॅचरल गेम खेळून हे 10 रनचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करायचं आहे. पाहूया दीपक, आतापर्यंत सगळ्यात चांगली गोलंदाजी करताना दीपक. एक रन मिळालेला आहे, मागे एकच रन आहे. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये दीपक यांनी आतापर्यंत एकच षटकार खाल्लेला आहे, तो म्हणजेच फिड्डो यांच्या बॅटमधून. त्यांनी जास्तीत जास्त डॉट बॉल काढलेले आहेत ते म्हणजेच दीपक यांनी. आतापर्यंत दीपक, रोहन, राहुल यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि सेमीफायनलच्या एका सामन्यामध्ये पप्पियाने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या, वेदनने सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. ओ, 1 रन. म्हणजे तुम्हाला केतन 3 बॉलमध्ये 8 रन करायचे आहेत, नाहीतर तुम्ही केलेल्याच्या स्कोरचा हाफ काउंट होणार आहे. चला तर केतन तयार दीपक यांच्या गोलंदाजीवर प्रहार करण्यासाठी. आणि हा षटकार, चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार, काय शॉट मारले बघा. तर या शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 रन केले, 10 रन कंप्लीट केले तर त्याचे 50% रन तुम्हाला ऍड होतील, याची बोनस ऍड होणार आहे. मोठी रिस्क घेतलेली आहे आणि हे 10 रन कंप्लीट झालेले आहेत. क्या बात आहे, 50-50 चे 10 रन कंप्लीट. एक बॉल बाकी आहे, म्हणजे ऑलरेडी मावळे या संघाला 5 रनाचा बोनस त्यांच्या अकाउंट मध्ये जमा झालेला आहे. आता पाहूया या शेवटच्या बॉलवरती किती घेत आहेत. जर षटकार मारला, स्कोर सध्या तरी 19 झालेला आहे, 2 विकेट. आणि पुन्हा एकदा लांबच लांब षटकार.
भूषणजी अनंत विचारे, माननीय श्री भूषणजी अनंत विचारे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. जे विराटचे टी शर्ट तुम्ही पाहत आहात, बॉलर नेम परी, लॉंगनच्या दिशेने एक धाव मिळेल. मला वाटते केतन स्ट्राईक घेतील. .34 झालेले आहेत. परी तयार, केतन धाटवकर यांच्यासाठी. केतनने आतापर्यंत 2 षटकार मारलेले आहेत लांबच लांब. आपले प्रमुख पाहुणे, हा पहा चेंडू गेला आहे 90 मीटरच्या पण पुढे, लांबच लांब चेंडू गेला, सीमा रेषा पार, लांब षटकार. उपस्थित आपला माणूस श्री भूषण अनंत विचारे याचं आम्ही स्वागत करीत आहोत. रायझिंग सन क्रीडा मंडळ त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि मला वाटते संपूर्ण टुर्नामेंट मध्ये जे 6 लागले नाहीत ते 6 मला वाटते फायनलला बघायला मिळणार आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे केतन धाटवकर या ठिकाणी बॅटिंग करतोय. सकाळपासून एकही मॅच खेळला नाही आणि डायरेक्ट फायनलला आपल्या मावळ्यांसाठी. ओ चांगला कमबॅक परी यांचा. परीची वर ओळख करून द्यायची झाली तर रायझिंग सन साठी त्यांनी चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. आणि राजांसाठी मावळे धावून आले ते म्हणजेच केतन नावाच्या या मावळ्याने आतापर्यंत 3 षटकार मारलेले आहेत ते लांबच लांब. पहिला होता 65 मीटर, दुसरा होता 78 मीटर आणि तिसरा होता 92 मीटर. तर केतनसाठी सगळ्यांनी जरा एकत्र जोरदार टाळ्या. क्या बात है, क्या बात है. हो आणि केतन धावलेलं नाहीये कारण मला असं वाटतंय की केतन स्वतः बॅटिंग करून अजूनही आपल्या संघाला 2-4 6 मारून देऊ शकतो. हा डॉट आहे की डिक्लेअर आहे? डॉट. यस, निर्धाव चेंडू टाकलेला आहे परी. म्हणजे परीने 3 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये 7च रन दिलेले आहेत. क्या बात आहे परी. केतन तयार, शेवटचे 8 बॉल बाकी आहेत. बघूया किती धाव संख्या आपल्या संघासाठी करू शकतात मावळे. काय झालं? सुमित याला इंजरी असल्यामुळे एक नवीन सबस्टिट्यूट प्लेयर यष्टीरक्षक आपल्याला शेन कदम. ज्याप्रमाणे शेनवॉनने ज्या गिरकीने ज्या विकेट घेतल्या तशीच गिरकी शेनवॉन इथे आपले रायझिंगचे शेन. पुन्हा एकदा केतन तयार, परी तयार. शेवटचे 8 बॉल आहेत आणि बोनसच्या या ओव्हरमुळे पूर्ण सामन्याचं चित्र पलटून गेलं. हा पहा उंचच उंच, क्या बात है, जबरदस्त. इथून असं वाटलं
असं वाटतं की त्यांना माहिती होतं की आपली टीम फायनलला येणार आहे आणि त्याप्रमाणे केतन यांनी इथे ही फलंदाजी करताना पाहूया शेवटचा बॉल परी यांचा 6.6 हो पुन्हा एकदा डॉट धावसंख्या झाली ती 46 दोनच विकेट या ठिकाणी गेलेले आहेत लास्ट ओव्हर आहे पाहूया हे 46 चे किती होतात डीजे चला तर शेवटचा षटक या अंतिम सामन्यातील शेवटचा षटक दीपक ओ केतन यांना 1 रन काढून दिलेला आहे पाहूया पुन्हा एकदा दीपक वर्सेस केतन यांचा संग्राम तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाहूया काय होतं पुन्हा एकदा केतनसाठी जरा एकत्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तर त्याला आपण प्रोत्साहित करा की अजून जास्तीत जास्त आपल्याला 6 पाहायला मिळतील क्या बात है चेंडू गेला सीमा रेषा पार षटकार कलर होता लाल टी शर्टचा कलर आहे लाल पण मला वाटते केतन नाटवकरने या हिरव्या चेंडूचा कलर केलाय लाल मारून मारून तर केतनसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या पहिला षटकार आलेला आहे दीपक याच्यासाठी अजून मला वाटते 2 किंवा 3 षटकांची आतषबाजी होऊ शकते वाईड बॉल सकाळपासून दीपकने अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे पण या चांगल्या गोलंदाजाला देखील केतन भारी पडलेले आहेत तरी आतापर्यंत दीपक यांना 3 षटकार मारलेले आहेत पण मला असं वाटतं दीपक यांनी संपूर्ण थ्रू आउट द टुर्नामेंट चांगली गोलंदाजी केली आहे पाहूया पुन्हा एकदा केतन तयार दीपक यांच्यासाठी रन धावलेले नाही आहेत यस खूप मजा येत आहे जे लांबच लांब आपल्याला जी बॅटिंग पाहायला मिळाली भूषण विचारे यांच्याकडून एक पारितोषिक आहे ते म्हणजे जर शेन याने जर कॅच पकडली तर 1001 रुपयांचं बक्षीस आहे शेन तयार दीपक तयार आणि केतन ओ शेनने
बॉल पकडलेला नाहीये. निर्धाव चेंडू 2 टाकलेले आहेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. धाव संख्या झाली आहे ती 54. 2 विकेट. आणि हे लांबच लांब 6 तुम्हाला पाहिजे असेल तर विके स्पोर्ट्सला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुम्ही रात्री पुन्हा पाहू शकता. हे 6 किती लांब गेले ते. क्या बात आहे. पुन्हा एकदा शेवटचे 2 बॉल. चांगला शॉट आणि ही कॅच होऊ शकली असती पण हा चौकार आहे की षटकार ते सांगायचंय. हा चौकार आहे की षटकार. हो चौकार. ही कॅच झाली असती पण एकदम गच्चा क्षेत्ररक्षण तिथे केलं. हा टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोर या ठिकाणी फायनलला पाहायला मिळतोय. इस मैच में सुपर से भी ऊपर बैटिंग देखने मिल रही है केतन की बैट से. दीपक अपनी आखिरी गेंद लेकर केतन के लिए. देखते हैं केतन कैसे प्रहार करते हैं. यहां पे भग्गू अपनी स्टाइल में. आखिरी बॉल. आणि हे पाहूया किती रन होतात. 1 रन झाडायला लागला. 1 रन. धाव संख्या झाली ती 59. 60 टू विन. सगळ्यात मोठं टार्गेट रायझिंग मावळे यांनी दिलेलं आहे. जरा रायझिंग मावळेसाठी जरा एकत्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर केतन यांनी अगदी धुवाधार बॅटिंग केली आणि जवळपास 4 ते 5 षटकार मारून 5 षटकार आणि 2 चौकार मारून टोटल
चला फायनल स्टार्ट होते. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. सुरुवात होत आहे. चेस करतायत 60 रन. पाहूया. $59 झाला. 62 विन आहे. चला विपिन परियाना तयार. ओ रिवर्स मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू आणि सुरुवात झाली आहे ती निर्धाव चेंडूने. क्या बात आहे. आतापर्यंत विपिन यांनी चांगली फलंदाजी जर केली आहे त्याचबरोबर चांगली गोलंदाजी सुद्धा केलेली आहे. परी देखील तितकाच चांगला फलंदाज आहे. पाहूया परी. काय शॉट आहे बघा. मला वाटतं लॉंग ऑफच्या दिशेने मला वाटतं सीमा रेषा पार चौकार गेलेला आहे विशाल पंड्या यांच्या हातून. म्हणजे बोनस वाले असणार आहे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कॅप्टन्सने. ही पहिली ओव्हर. विपिन. ओ हा 22चा 1 रन आहे. पर्याने हा वेल लेफ्ट केला होता. त्यांना वाटलं की हा लेग स्टंपच्या बाहेर जातोय परंतु त्यांचा अंदाज चुकलेला आहे. केतन किपिंग करतायत या ठिकाणी. हो ही कॅच होऊ शकते विपिन आणि आउट. परी आउट झालेले आहेत. या ठिकाणी मावळे या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याला संधी दिली ते म्हणजे केतन यांनी त्याला विकेट घेतलं. आणि नक्कीच हिरोज यांना मी नम्र विनंती करतो तुम्ही बसलात जरा साईडला बसा प्लीज. ही कॅच होऊ शकते आणि आउट. अरे वा कॅच होते का ही. हो हॅट्रिक चान्स होता पण तसे काही झाले नाही. ते कव्हर केलंय ते छोट्या वेदांतने. ओव्हर झालेली आहे. ओव्हर झालेली आहे. ओव्हर ओव्हर 22 होता ना तो. हा ओव्हर संपलेली आहे. 7 रन 2 विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच विपिन यांनी. आता एकमेव या ठिकाणी बॅट्समन आहे तो म्हणजेच राहुल केदारी. या मॅचचं जर चित्र पलटणार असेल किंवा पलटवणारा असेल तो एकमेव आहे या ठिकाणी जो खेळपट्टीवर आहे तोच राहुल केदारी. आणि सेमीफायनलिस्ट मॅन ऑफ द मॅच पप्पी या ठिकाणी बॉलिंगला आलेला आहे. काही वर्ष ते न्यूझीलंडला होते त्यामुळे त्यांचा रंग खूप गोरा झालेला आहे. आता इथे भारतात येऊन त्यांचा जरा सावळे पण इथे दिसत आहे.
स्कोर झालेला आहे 7. ओव्हर पहिली ओव्हर संपलेली आहे. बराबर चेक किया भाई. चला राहुल पप्पी यांना गोलंदाजी करताना यानंतरची बोनसवाली ओव्हर आहे. तिसरी ओव्हर बोनस, दिवाळीचा बोनस. या हा पहा, चेंडू गेला सीमा रेषा पार. कोण असेल तर आपले सहकारी प्रतिनिधी असतील तर त्यांनी बॉल आणून द्यायचा आहे. पहिल्याच चेंडूवरती प्रहार झालेला आहे, षटकार पाहूया. राहुल, दुसरा सुद्धा षटकार. क्या बात है राहुल. पहिला 55 मीटर, दुसरा 62 मीटर. आहे तो म्हणजेच राहुल केदारी. मला वाटतं पप्पी तयार काही कान मंत्र देत आहेत ते म्हणजेच केतन यांना. जर राहुलने 4 सिक्स मारले तर भूषण यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस आहे. बॉल बघून घ्यायचा आहे, जर विकेटच्या बाहेर असेल तर नो बॉल असणार आहे. नो आणि फ्री हिट. हो, हाही षटकार मारण्याचा चान्स होता, पण मला वाटते हा थ्रो वेदांतने घेतला पाहिजे होता आणि कीपरकडे दिला पाहिजे होता. पप्पी तयार राहुल यांना. आणि पुन्हा एकदा वीस बॉल 32 धावांची गरज. ही कॅच होते का पाहू. आणि ही कॅच राहुल केदारी तंबूच्या आत. आणि पप्पी, मला वाटते तुम्ही जरी 3 सिक्स खाल्लेले आहेत तरी देखील तुम्ही महत्वाचा गडी बाद केलेला आहे. हा
यानंतर जो फलंदाज आलेला आहे तो सुनीत, आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे ती थ्रू आउट द टुर्नामेंट. ज्याने कॅच घेतली तो समीर, याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. हो, हा देखील षटकार होऊ शकला असता पण कनेक्ट नाही झाला आणि या ठिकाणी ओव्हर संपलेली आहे. आता जी ओव्हर आहे ती म्हणजे 50-50 ची ओव्हर. या ओव्हर मध्ये जर 10 रनचं टार्गेट असणार आहे, या 10 मध्ये तुम्हाला करायचे आहेत 10. चला, ही ओव्हर देखील घेऊन येत आहे विपिन. 18 बॉल 31 धावांची गरज. 18 बॉल 31 बोनसची ओव्हर आहे ही. सुमित चांगल्या फॉर्म मध्ये, सकाळपासून त्याने 4 ते 5 षटकार मारलेले आहेत. आता पाहूया विपिन त्यांना रोखतो का, की ते 10 रन्स जे टार्गेट आहे बोनस ओव्हरच तर ते कंप्लीट करतात का. पाहूया विपिन सुनीत यांना. ओ हो, चांगला टोलालेला चेंडू पण चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते ते समीर यांचं. सध्या तरी 1 बॉल 1 आलेला आहे मिथिल. मिथिल आंगले पाहूया आपल्या विपिनच्या बॉलिंग वरती काय करतात. केतन शॉर्ट किपिंग. ओ स्लो रन चेंडू स्क्वेअर लेगला मारलेला. पाहूया इथे 1 होतात की 2. आतापर्यंत 1च. चला, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विपिन यांची. आत्ता मात्र चुकीला माफी नाही, फायनल आहे त्यामुळे कमीत कमी चुका करा जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. आणि ही कॅच होऊ शकते. ओ, ही कॅच नाही तर मॅच सुटलेली आहे. विचारे तुम्ही काय विचार करत होता ही कॅच पकडताना. कारण ही जर मॅच पकडली असती, कॅच पकडली असती, ती ही मॅच तुमच्या हातात तुमच्या झोळीमध्ये आली असती. आता बघा 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे या बोनस ओव्हरसाठी. सिंगल रन 2 बॉल 6 धावांची गरज. ही जर मॅच सुमित यांनी जिंकून दिली तर अनिकेत काळे यांच्याकडून स्पेशल गिफ्ट मिळणार आहे जे रात्री 9 वाजता तुम्हाला ते सादर करतील. चला, आणि ही 2 धावा होतात का ते पाहूया. विचार धावतात विचार करत. चला, 1 बॉल 4 पाहिजे आहेत. नाही बरोबर ना, 4 पाहिजेत. जर 4 झाले नाही तर तुमचा स्कोर अर्धा होईल. 4 केलात तर तुम्हाला बोनस मिळेल. हा होतो का षटकार. सोडली, कॅच सुटलेला आहे. पण ही कॅच सोडून धाव संख्या झाली आहे ती फक्त या ओव्हर मध्ये 8. म्हणजे तुमच्या अकाउंट मधून 4 रन मायनस होत आहेत. -4.
-4. $33 स्कोर झालेला आहे. 27 12 बॉल 27 धावांची गरज. पाहूया काय होतं. विपिनने चांगली गोलंदाजी केली होती. आता 12 बॉल 27 धावांची गरज आहे. पाहूया बॉलिंग नेम बॉलर्स. बॉलरचं नाव काय? केतन, बॉलरचं नाव काय? श्रीपाद बॉलिंगला येत आहे. मला वाटतं राहुलने जर घाई केली नसती तर हा सामना 4थ्या किंवा 5व्या षटकामध्ये संपला असता. चेतन चौलकर स्क्वेअर लेगच्या दिशेने. हार्दिक पंड्या स्टाईल. ही कॅच होते का पाहू. सेफ. ओहो, आउट. या ठिकाणी चांगला रनआउट. मिस फिल्डिंग झाली पण रनआउट मिळालेला आहे. सुनीत यांना पुन्हा एकदा ही जर मॅच त्यांनी जिंकून दिली तर अनिकेत काळे यांच्याकडून एक खास आकर्षक बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. क्या बात है. या ठिकाणी मावळे जिंकतायत की आपले हिरो जिंकतायत. मागणीचा कलर लाल, इथे टी शर्टचा कलर आहे लाल. गाणं गाजते आणि इथे सुनीत ही नाचतंय. व्हाईट बॉल. थोडा प्रेशर आहे, फायनल आहे. नक्कीच फायनलचं प्रेशर प्रत्येक प्लेयरला असतं, कारण कुठच्याही गेमची सुरुवात 0 पासूनच होते. ओ, ही कॅच होते का? वेदन धावतो आहे मागे नाही, पण एक धाव नक्की मिळेल. दहा बॉल 24 धावांची गरज. दहा बॉल 24 धावांची गरज. पाहूया ओ, आउट. आउट. रनआउट झालेले आहेत. बॅट्समॅनचे नाव सांगा प्लीज. बॅट्समॅनचे नाव सांगा. अभिषेक. एक रन आहे, फक्त एक रन. आता किती पाहिजेत? 8 बॉल 23 धावांची गरज आहे. आणि पाहूया 8 बॉल 23 काय होतं. रनआउट होतं का? क्या बात आहे.
मला वाटतं इथे रनआउट आहे. या टुर्नामेंट मधील सर्वात लहान खेळाडू म्हणजे वेदांत, 12 वर्षाचा वेदांत त्याने रनआउट घेतलेला आहे. या ठिकाणी बॅट्समॅनचे नाव सांगा प्लीज. आउट झालेला आहे या ठिकाणी. आता किती पाहिजे आहेत? 6 बॉल 23. 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे आणि ती जबाबदारी आहे ती संघातील सर्वात लहान खेळाडू म्हणजेच 12 वर्षाचा वेदांतवर ही जबाबदारी आहे. जर सुमित यांनी ही मॅच जिंकून दिली तर अनिकेत काळे यांच्याकडून स्पेशल प्राइज तुम्हाला मिळणार आहे. वेदांतने सेमीफायनल मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले होते. आता पुन्हा एकदा वेदांत, सुनीत यांना चला शेवटची ओव्हर. 6 बॉल 23. ओ निर्धाव चेंडू, क्या बात आहे. चला दोघांसाठी जरा एकत्र जोरदार टाळ्या होत्यात. अजूनही सामना जिवंत आहे. 5 चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज आहे. पाहूया सुनीत या वेदांतला 4 षटकार मारतो का. क्या बात है, क्या बात है. 2 बॉल डॉट. क्या बात है. सगळ्यांनी जरा एकत्र वेदांच्या ऍटिट्यूड साठी जरा एकत्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ती आली तिघे. जबरदस्त बॉलिंग. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 4 षटकारांची गरज. पाहूया हा चौकार होतो का, पण नाही. मला वाटतं सेफ झालेले आहेत ते रायझिंग मावळे. आणि 3 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. वेदांनी आतापर्यंत 3 बॉल मध्ये 1 रन दिलेला आहे. राणे स्ट्राईकला. हो डॉट बॉल. क्या बात है. 2 बॉल आणि 22 धावांची गरज. आणि मला वाटते मावळे याने आपला विजय शिक्का मोडतप केलेला आहे. हा पाहू षटकार होतो का, चौकार. चला 1 बॉल 18 धावांची. आणि आउट, आउट. क्या बात है. रायझिंग मावळ जिंकले. या पर्वाचे प्रथम पारितोषिक जात होते म्हणजे पहिले चॅम्पियन रायझिंग मावळे. क्या बात है.